नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचं पुन्हा एकदा आपल्या आणखी एका श्रावण स्पेशल ब्लॉग मध्ये। तर आजचा हा तिसरा श्रावण सोमवार आहे आणि आजच आपला हा तिसरा ब्लॉग येतोय। लास्ट ब्लॉग जरा एक दिवस लेट झाला होता, सोमवारच्या ऐवजी मंगळवारी आला होता, पण दुसरा एक अर्जंट व्हिडिओ एडिट करून द्यायचा होता, त्यामुळे हा ब्लॉग जरा लेट झाला। तरी तुम्ही त्या ब्लॉगला छान प्रतिसाद दिलेला आहे। आणि आज आपण तिसऱ्या श्रावण सोमवार स्पेशल म्हणून आज जाणार आहोत संगमेश्वर महादेव मंदिर, जे की नाशिकला लागूनच आहे आणि गंगापूर डॅमच्या किनारीवरच आहे। तर आज आपण तिथे जाणार आहोत, मंदिर एक्सप्लोर करणार आहोत। तर चला चालू करूया आजचा ब्लॉग आणि भेटूया आता हेल्मेट कॅम्प मध्ये। हर हर महादेव। आता आपण पोहोचलो आहोत ABB सर्कलला। आपल्याला इथून महात्मा नगरच्या रोडने जायचं आहे गंगापूर रोडला आणि गंगापूर रोडवरनं आपल्याला जायचं आहे सोमेश्वर। सोमेश्वरच्या पुढे आहे गंगापूर डॅम आणि गंगापूर डॅमच्या जवळच एक छोटंसं महादेव मंदिर आहे, संगमेश्वर मंदिर। जुनं मंदिर आहे, शिवपिंड जी बघितली तर ती अशी खूप जुनं आहे। सोमेश्वरचं जी शिवपिंड आहे ना, तसेच शिवपिंड तिथे सुद्धा दिसते आपल्याला। एक्सप्लोर करण्यासाठी, दर्शन करण्यासाठी चाललो। तर चला निघूया आता, सिग्नलही सुटेल आता आपला। लेट्स गो। डमरू बाजे, डमरूच्या तालावर बाप्पा नाचे। आता गणपतीची चावल लागलेली, गणेशोत्सव आता लवकरच येईल। जसा श्रावण संपेल त्याच्यानंतर लगेच आपले गणपती बाप्पा येतील। मुंबईला काही बाप्पांचे आगमन सुद्धा झालेले आहे। आणि हे आलं नवशा गणपती मंदिर, आनंदवल्ली। इथून मध्ये गेल्यावरती नवशा गणपतीचं मंदिर आहे। नवसाला पावणारा गणपती, छान मंदिर आहे। जर तुम्ही अजूनपर्यंत व्हिजिट नसेल केलं तर व्हिजिट करा, दर्शन करा। मस्त मंदिर आहे गणपतीचं। आणि आता हे बघा, आपण आता आलेलो आहे टर्निंगला। म्हणजे या टर्निंगला इथून जर टर्न घेतला, जर आपण राईटला गेलो तर आपण जो मखमलाबाद हायवेला, जो की याला जातो कश्यपी डॅमला जातो, पण आपल्याला तिकडे न आता आपण इकडे गंगापूर डॅमकडे जाणार। इथून जर सरळ गेलं तर गंगापूर डॅम, पण इकडनं एंट्री नसेल बहुतेक। आणि आपल्याला सरळ न जाता आपल्याला एक लेफ्ट घ्यायचं आहे। इथे बोर्ड होतं पहिले संगमेश्वर महादेव मंदिराचं, पण ते बोर्ड पण नाही आता। इकडे बघा, इकडे काहीतरी दगडाचं बांधकाम आहे मोठं जुनं, काही असेल ते तलाव वगैरे सारखं। आणि ह्या साईडला हे झाडं ज्या या झाडांच्या त्या साईडला गंगापूर डॅम आहे। तो बघा, तो गंगापूर डॅम, त्याची भिंत दिसते बघा। आणि हेच डॅमला लागून असं इथं मंदिर आहे। आता इथं मध्ये गेल्यानंतर मंदिर आहे बघा, हे बघा, हे आलं मंदिर।
तर मित्रांनो आता दर्शन वगैरे झालेलं आहे आणि मी आलेलो आहे गंगापूर डॅमवरती. माझ्या बॅक साईडला बघू शकता तुम्ही, हा आहे गंगापूर डॅम. तर मंदिराच्या बाबतीत सांगायचं झालं तर मंदिर एकदम असं शांत वातावरणात आहे. पूर्ण आजूबाजूला झाडं झुडपं आहे आणि मंदिर वगैरे तुम्ही बघितलंच असेल. तर मेन एक महादेवाचं मंदिर आहे ज्याचं नाव आहे संगमेश्वर महादेव मंदिर. जुनं गाव आहे सावरगाव. आणि जी शिवपिंड जी तुम्ही बघितली असेल ती शिवपिंड एकदम अशी पुरातन वाटते, म्हणजे जुनी शिवपिंड वाटते. आणि त्याच्या सोबतच अजून तिथे 2-3 अजून मंदिर आहे. एक म्हणजे कालभैरवाचं मंदिर आहे, अजून एक हनुमानाचं मंदिर आहे आणि त्यासोबतच दत्त महाराजांचं सुद्धा मंदिर आहे. तर अशा प्रकारे हा मंदिराचा परिसर होता. तुम्हाला एक शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवलं मी. तर बाकी एक्सप्लोर करायचं असेल तुम्हाला तर व्हिजिट करून एक्सप्लोर करा, व्हिडिओमध्ये जास्त बघण्यापेक्षा तुम्हालाही छान वाटेल. आणि मी आता आलेलो आहे गंगापूर डॅमवरती. तर तुम्हाला काही गंगापूर डॅमचे काही दृश्य दाखवतो आणि मग इथून निघूया आपण डायरेक्ट घरी. तर हे बघा, हे आहे गंगापूर डॅम आणि जी पाण्याची सिस्टीम असते ती पाण्याची सिस्टीम आहे. इकडे डॅमचं बॅकवॉटर आहे आणि हे इकडं असं मोठं गंगापूर डॅम पसरलेला आपला. इथेच या एरियामध्ये मंदिर आहे आणि मंदिराच्या बॅक साईडलाच गंगापूर डॅम आहे. आपण एकदम किनाऱ्यावरती आहे, या साईडला किनारा आहे आणि इकडे मेन जो डॅम आहे तो इथून पुढे आहे भरपूर. त्या तिकडे बोट क्लबसुद्धा आहे गंगापूर डॅमचं. तर असा हा आहे गंगापूर डॅम. हा होता अशा प्रकारे आपला श्रावण स्पेशलचा व्लॉग, जो की तिसऱ्या सोमवारी तुम्हाला बघायला भेटेल. यानंतरचा प्लॅन एक वेगळा आहे. चौथा श्रावण सोमवार जो आहे त्या सोमवारी एक स्पेशल महादेव मंदिराचा व्हिडिओ येणार आहे. तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. जेव्हा हा व्लॉग येतोय तेव्हा मी एका वेगळ्या ट्रिपवरती आहे. ते त्याचा अपडेट घेण्यासाठी तुम्हाला मला इंस्टाग्रामवर फॉलो करावं लागेल. तर इंस्टाग्रामला फॉलो नक्की करा. आणि आता मी रिटर्न निघालेलो आहे. आपण आज संगमेश्वर महादेवाचं दर्शन घेतलं. आता व्लॉग हा आपण येथेच एंड करूया. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये, जो की एक हिंट देतो तुम्हाला, एक ज्योतिर्लिंगाचा व्लॉग असणार आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया श्रावण महिन्यातल्या चौथ्या सोमवारी एका स्पेशल ज्योतिर्लिंग दर्शनासोबत. तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.